नमस्कार मंडळी, मी ओमकार साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आलो आहोत नवीन व्हिडिओसोबत. अर्थातच तुम्हाला टॉपिक टायटलवरून समजणार असेल. आपल्या चॅनलवर मित्रांनो आपण नवीन व्हिडिओज बनवत असतो, ज्याच्यात आपण वेगवेगळे टेम्पल्स, वेगवेगळे फोर्ट्स, वेगवेगळे म्हणजे निसर्गरम्य ठिकाण, देवस्थान असे सगळे व्हिडिओज आपण बनवत असतो आपल्या चॅनलवर. तर आतासुद्धा आपण असंच एक व्हिडिओ बनवला आहे. ठाण्यातलं सगळ्यात लार्जेस्ट टेम्पल, त्रिमूर्ती टेम्पल, जे की ओपन झालं ठाण्यामध्ये, त्याचा व्हिडिओ आपण करायला आज आलो आहोत पाळतुंगपाडा इथे. तर खूप मोठं मंदिर आहे आणि एकदम सुंदर मंदिर आहे. तर आता तुम्हाला या मंदिराचा मी आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि थोडीफार माहितीसुद्धा आतमध्ये जाऊन देतो. खूप सारे लोक आहेत. तर अंडे, आपने मंदिर देखा, कैसा लगा आपको? थाना में आपने फर्स्ट टाइम ऐसा मंदिर बन रहा है? बोरीवली में भी है। बोरीवली में भी है? बोरीवली में सेम ऐसा 7-8 इयर्स पहले बना है। तो ये मंदिर कैसा लगा? बहुत अच्छा है। तर इकडे चप्पल वगैरे ठेवायची सुविधासुद्धा केलेली आहे चांगल्या प्रकारे. उत्तम मॅनेजमेंट आहे. चप्पल स्टँड वगैरे आहेत, तर चप्पल वगैरे सुद्धा तुम्ही ठेवू शकता इथे. तर मित्रांनो, या मंदिराला बांधायचा मुख्य वैशिष्ट्य हेच की इथे सर्व धर्माचे देव उपस्थित आहेत. हनुमान, श्रीकृष्ण, साईबाबा, तुळजाभवानी, परत बरंच देवांचे इकडे म्हणतात ना देव आहेत. इकडे सर्व धर्माचे जे लोक आहेत ते इकडे येऊन दर्शन करू शकतात. त्या हिशोबाने हे मंदिर बांधलं आहे. अगदी जैन मंदिरसुद्धा आहे वरती. तर चांगला कॉन्सेप्ट आहे की सर्व धर्मांनी एकत्र येऊन या टेम्पलमध्ये दर्शन घ्यावं आणि एकत्रितपणे राहावं. तर चांगलं दृष्टिकोनाने हे मंदिर बांधलं गेलं आहे आणि याचं बांधकाम पण खूप मस्त आहे, क्वालिटी काम आहे. तर असं काही आहे इकडे. आणि आज संडे आहे तर गर्दी पण आहे बऱ्यापैकी. आणि
ठाण्यामध्ये असं फर्स्ट टेम्पल आहे जे की बोलतात ना लार्जेस्ट टेम्पल ऑफ ठाणे याला म्हणू शकता तुम्ही. याच्या आधी जे एक होतं एक एस्कॉन टेम्पल होतं आपण केलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर आता हे एक टेम्पल आहे. खूप मोठा असं टेम्पल तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये ते छोटं वाटतं पण आहे खूप मोठं आणि बरेच लोक येतात इकडे कारण का चांगली प्लेस आहे. एकदा व्हिजिट करा जर तुम्ही ठाण्याला माळकुंभ पाण्यामध्ये आहे. जर तुम्ही ठाण्याला आलात तर इथे टेम्पलला नक्कीच व्हिजिट करा. भव्य दिव्य असं टेम्पल आहे. तर मित्रांनो तुम्ही जर इकडे येत असाल ना तर पार्किंगची सुविधा केलेली आहे पुढे. कसं आहे इकडचे लोक सेवा वगैरे करतात प्रॉपर का रोड पॅक नको होते. पण जर तुम्ही येत असाल तर प्रॉपर रूल्स अँड गाईडलाईन्स फॉलो करा आणि पार्किंगवर गाडी पार्क करा. रस्त्यावर पार्क करू नका. हा एक संदेश मी तुम्हाला देईन कारण का आताच बाहेर आलो तर हे बोलवतो की इकडे खूप लोक डायरेक्टली गाडी पार्क करतात त्यामुळे कसं ट्रॅफिक होतं रस्त्यावर. बोले कि पार्किंग से अगर यहाँ तक आना हो ना तो अपने ने फ्री रिक्शा का सेवा भी लगाया. अच्छा फ्री रिक्षाची सेवा सुद्धा आहे इथपर्यंत तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो हाच होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण नवीन जे ठिकाण आहेत जे कॉन्टेंट आहेत ते आम्ही एक्सप्लोर करत असतो आणि व्हिडिओजमध्ये बनवत असतो. तर छोटा व्हिडिओ होता जास्त काही लाँग नव्हता पण आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि या प्लेसला आला तर नक्कीच व्हिजिटसुद्धा करा.